तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये। तर ब्लॉग बनवण्याचं कारण असं की आम्ही आज चाललो आहे माऊली फोर्टवर। तर तुम्ही बघू शकता माझ्या जोडीला तन्मय आहे आणि अजून 3-4 जण आहेत आमच्या जोडीला। तर आता आम्ही इथे एंटर केलं आहे, खूप लांबून आलो आम्ही, बाईकवर आलो आहे। तर ब्लॉग आता बनवायचं ठरवलं। तर आता बघू शकता तुम्ही, पुढचा तुम्हाला पूर्ण ट्रेक दाखवा। माहुली किल्ल्यावर येण्यासाठी तुम्हाला सर्वात जवळचं स्टेशन हे आसनगाव स्टेशन लागेल। स्टेशनपासून तुम्ही रिक्षाने सुद्धा येऊ शकता। पर पर्सन काहीतरी 200 रुपये चार्जेस असतात रिक्षाचे। याचं काम चालू होतं, आम्ही लास्ट टाइम आलो होतो तेव्हा, पण आता ते बनवून पूर्ण रेडी झाले। बघू शकता तुम्ही, चांगलं असं कोरीव काम केलंय। इथे तुम्हाला सुंदर अशी कलाकृती बघायला भेटेल। आणि आता नवीनच झाड आहे मंदिर, जिजामातांसाठी मंदिर बनवलं गेलं आहे। आणि इथे तुम्हाला सर्व महाराजांचे जे लढाया त्यांचे जे वर्णन आहे ते दिसेल यामध्ये। तर तुम्ही नक्कीच बघायला या। हे मावळ किल्ल्याच्या पायथ्याशी आहे। आता आम्ही निघालोय पुढे, दोघे जण माझ्यासोबत चाललेत। खूप चांगला असा व्ह्यू दिसतोय। पुन्हा ब्लॉग कंटिन्यू बघत राहा तुम्ही। इथे महादेवांची पिंडी आहे आणि इथे गणपतीचं मंदिर सध्या तरी ते बंद होतं, आपण उघडले। आणि बघू शकता तुम्ही, शिवगण मंदिर आहे। गणपतीची खूप सुंदर अशी मूर्ती आहे इथे। पुढे जाऊ, आम्ही दर्शन घेऊ आणि इथून पुढे जाऊ। मंडळी, आपण आता पोहोचलोय गडाच्या पायथ्याशी। इथून आपला खरा ट्रेक सुरू होणार आहे। आणि ते दोघे जण फोटो काढतात। पण गेल्या वेळेस आम्ही आलो होतो तेव्हा एवढा गवत नव्हतं इथे, तर जास्त लेट झालो आम्ही असं वाटतंय आम्हाला। तुम्ही बघू शकता, पूर्ण व्ह्यू आहे हा, खूप सुंदर असं जंगल बघायला मिळतं। तर इथून आम्ही स्टार्ट करू, बघू पुढे जाऊन पूर्ण ब्लॉग बघत राहा तुम्ही। बोला आता पुढे। हा बघा, याला आताच उपवास आहे त्याच्यामुळे तो आताच खायला लागलाय। आम्ही तर अजून काही खाल्लेलं नाही। पुढे आता बघू, स्टार्टिंग तर झाली। मला यांची खूप काळजी आहे, मी खूप जास्त नाश्ता घेऊन आलोय सोबत। आम्ही बॅग भरून नाश्ता आणलेला आहे, पण तो खाता खाता आमच्याकडे पाणी पण तेवढं सफिशियंट नाही आहे, त्यामुळे आम्ही खूप कमी कमी खाणार आहेत। गड किल्ल्यानं झालो आणि कुंडातलं पाणी नाही तर मजा आहे। तर म्हणून आम्ही आता वरती जाऊन, पाणी नाही भेटलं तर ते कोंडातलं पाणी पिणार आहे। लास्ट टाइम आलो होतो तेव्हा आमच्याकडे पाणी नव्हतं, आम्ही तेच पिलं होतं। आता आपण आलो इथे प्रवेशद्वाराच्या इथे। आधार कार्ड दाखव चल। तर इथे आपल्याला एंट्री फी किती द्यायला लागते? गेली 20 रुपये घेतली होती ना, 40 रुपये घेतली, 30 रुपये झाली आय थिंक सो। तर आपण बघू आता, 8 जणांचे 8 जण आहेत ना आपण। 8 ट्रेक किती रे? 16-24 म्हणजे 240 रुपये द्यावे लागतील। बघूयात आपण, त्यांना विचारू दे किती रुपये आहे। ते पैसे घेतात, त्याचं काम तेवढं केलंय त्यांनी, कारण की खूप चांगली रस्ता पायवाट बनवली गेली स्टार्टिंगला। इकडे कचरा टाकण्यासाठी जागा सुद्धा बनवली गेली। त्याला जायचं, आपण पैसे देऊ आणि नंतर पुढे निघू। तर मंडळी, आपल्याला आता पावती काढलेली आपण 8 जणांची, आपले 8 जण। आणि आता स्टार्ट करतोय ट्रेकिंगला। तर छत्रपती शिवाजी महाराज की जय। आणि ते पुढे बघूयात, पाऊस तर खूप आलाय इथे। आणि हे पैसे जे घेतात ना, त्याच्याबद्दल त्यांनी एक चांगलं काम केलं। इकडे खेळायला जागा दिली,
बघू शकता तुम्ही माऊली निसर्ग पर्यटन केंद्र. माणसं खूप वाईट आहे ती माणसं, ही लोक दुसऱ्या माणसाला स्वतःना पण रस्ता माहित नाही आणि दुसऱ्यांना पण चुकीचा रस्ता सांगतात. अरे हरीण मला लक्षात नाही गेलेली साबा इथं सिंह पण आहे. हा खूप मोठा ट्रेकर आहे. गेल्या वेळेस त्यांनी सर्वात आधी चढला होता. हा नवीन आलाय माणूस आमच्या जोडीला आता. बॉडी बघा बॉडी बिल्डर. हा कोल्हा आहे का लांडगा आहे रे का फॉक्स आहे. घसरण आली आहे की काय बोलतात आपल्या भाषेत नील का नील ना घसरण याला नील आले तर त्याच्यामुळे चढण्याला थोडा त्रास होतो. पहिला पाऊस एक पहिला गडी गारत आणि बघा हा फिफ्लॉवर आला. फिफ्लॉवर हा सँडलवर आलाय ट्रेकिंग करायला. तन्मय मात्र प्रोफेशनल शूज वर आलेला आहे आणि त्याला माहिती आहे आताच गडी हरिहर चढून आलाय त्याच्यामुळे गड सर करून आलाय तो पण 90 डिग्री वाला. तर हा गड त्याच्यासाठी काही वाटत नाहीये असं वाटतंय मला. तुम्ही हरिश्चंद्रगड हा कोकण गडा का रे कोकण गडावर ना. या गडाला खूप जास्त जंगल आहे. या गडामध्ये चढण जास्त नाही चालणं खूप जास्त आहे. इथे मार्क लावलेले आहेत प्रत्येक जागी. पुढे एक ब्रिज लागतो असं मला तरी वाटते आणि लागतोच. इथे ब्रिज आला ना इथे काही कशी जागा सुद्धा आहे नीट उतरायला लागतं. लास्ट टाइम आम्ही ब्लॉग पाहिजे होता. लास्ट टाइम आम्ही ब्लॉग करण्याचा प्रयत्न केला होता पण थोड्याशा काही तांत्रिक अडचणीमुळे ब्लॉग बंद करण्यात आला. 4 व्हिडिओ होत्या ब्लॉगमध्ये पण नंतर बंद केला. हा ब्रिज लागतोय एक डोंगरावरचं पाणी वाहत आहे. खूपच जास्त नील आलं रे इथे. थोडंसं जरा पुलाची अवस्था पण थोडी विकट झालेली आहे. तर मला तरी जे आमच्याकडून एंट्रीला पैसे घेतले ना त्यांना जरा सांगू इच्छितो की हा पूल जरा परत चांगला बनवण्याचा प्रयत्न करू शकता तुम्ही. कारण की तिथून एखादा पडला तो सरळ पाण्यात. आणि ते मोठा बंदरगडी इकडे बंदर आहे तिथे आपण परत रिटर्नच जातो. डॅम 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 ते बहुतेक आधी पायऱ्या असाव्या पण थोडं असं दगडींनी पायऱ्यांचं टाईपचं स्ट्रक्चर आहे. ट्रेक सुरू झाल्यावर थोडंच पुढे तुम्हाला काही पडक्या अवस्थेमध्ये पायऱ्या बघायला मिळतील. तर तिथे पायऱ्या लागल्यात आपल्याला पण त्या हां प्रॉपर नाही आहेत. दगडीमध्ये लागलेले आहेत. हे आता मला तरी वाटत आता बांधलेले आहेत जुन्या नसणाऱ्या कारण की इथे फक्त मातीने दगड लावून ठेवलेत. काहीच गेल्या वेळेस आम्ही इथे बसलो होतो. पहिली रेस्ट आम्ही इथे घेतली होती. इथे का वरती घेतली होती ह्याच्यावरती. तर तिथंच जाऊ आपण बसू. खूप दमलोय आता तर आपण 10% पण चढलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही ही तो तिथे झेंडा आहे तिथं आपण स्टार्ट केला होता. आत्ता आपण आलोय एवढ्यावरती. अजून तर डेस्टिनेशन खूप लांब आहे. मी पुढे चाललेच. वातावरण खूप सुंदर झालं आहे. हवा सुटले असं वाटते पाऊस खूप जोरात येणार आहे. पाऊस आला नाही तर चांगली गोष्ट आहे. असं वातावरण असं जर होते. तर भेटूयात पुढे. बघत राहा ब्लॉग कंटिन्यू बघा. तुम्हाला माहुली किल्ल्याचा रस्ता दाखवणार आहे दादा मी पूर्ण. तो व्ह्यू बघू शकता तुम्ही. जेव्हा पुरंदरचा तळ झाला होता तेव्हा महाराजांनी 21 किल्ले जे दिले होते त्यामध्ये या 3 किल्ल्यांचा समावेश होता. म्हणजे तो आहे तो एकच किल्ला पण त्याला 3 जागेमध्ये डिवाईड केलं. 3 किल्ले दिले गेले. त्यातला एकाचं नाव आहे पळसगड, एकाचं नाव आहे भंडारगड आणि एक आहे हा माऊलीगड. तर आता आपण माऊलीगडावर जाणार आहेत आधी. नंतर जर टाईम असेल तर मग जाणार आपण भंडारगड आणि पळसगडावर. राजमाता जिजाऊ गर्भवती होत्या तेव्हा त्या जवळपास 1-1.5 महिन्याच्या काळासाठी त्या किल्ल्यावर वास्तव्य केलं होतं.
आणि नंतर इकडनं गेल्यानंतर शिवनेरीला महाराजांचा जन्म आला. जर या किल्ल्यावर झाला असता तर आज जी किल्ल्याची अवस्था आहे त्यापेक्षा काहीतरी चांगली वगैरे मिळाली असती. थोडं दुर्लक्ष आहे शासनाचं, पण ठीक आहे, पुढे प्रगती होते. आणि ट्रेकचा तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर नक्की माऊलीगडाला या. याच्यावर का गड आम्ही तर अजून नाही ट्राय केलं. थँक्यू. चढण्यासाठी कठीण नाही आहे, पण सर्वात लांब चालणार, सर्वात जास्त डिस्टन्स आहे, 5 किलोमीटर 6 किलोमीटर आहे. इथे वडापाव खाऊन झालेत, नाश्ता करून झालेला आहे. तर आता कचरा नको गडावर म्हणून मी परत बॅगेत त्यांच्या ते कचरे टाकणार आहे, उरलेलं. आणि तिथे त्या तिघा जणांनी मॅगी बनवायला लावली. आम्हाला लाकडे घेऊन बोलवलं, हे सिद्धू चल लाकडे घेऊन, हे सिद्धू चल लाकडे घेऊन, हे चल लाकडे घेऊन, चल लाकडे घेऊन. दादाला काठ्या देतो आम्ही आता. कुठे ठेवायची म्हणून बस झाली तेवढीच घेऊन चल. दादा नाही रे लाकडा, ही एवढीच भेटली 4 गाड्या. आणि ते आणि मॅगी बनवायला लावले. कोणी साठवलेलं मग अशी? अरे अशी इकडे कागद निसर्गाची खरी मजा ही घेत आहेत, बघू शकतात. कुठे आले तुम्ही? सगळे खर्डी शापूरचे इथलेच आहेत. टिटवाळा, कर्डी अँड शापूर. थँक्यू. आता पहिला टप्पा झाला, आता दुसऱ्या टप्प्यावर आम्ही या टप्प्यावर नाश्ता केला. आता दुसरा टप्पा बघूयात कितपर्यंत पोरांची स्ट्रेंथ जिथपर्यंत असेल तिथपर्यंत आम्ही आता नॉनस्टॉप चढणार आहे. तर बघूयात पुढे त्याला कंटिन्यू बघा. गाईज सगळ्यांची स्ट्रेंथ चांगली. आजची रॅक सोडला तर माझ्यामध्ये 6 बॉल लागतो, बाकी दुसरा त्याच्याकडून काहीच होत नाही. तर तुम्हाला दिसलं असेल गाईज मी एक खाली 50-50 ओव्हर पण टाकायचो, पण जाऊ द्या. तुम्ही बघू शकता एक पहिला डोंगर चढून झालेला आहे आपल्याला. पुढे आता लास्ट टाइम आम्ही इथंच चॉकलेटचं वाटप केलं. इथे चॉकलेट्स घेतले होते, आमच्याकडे होते ते खाल्ले होते. त्याने मेलोडी चॉकलेट आणलेत, त्याच्यामुळे ते खाऊन आम्हाला ताण लागेल. पाणी आमच्याकडे खूप लिमिटेड आहे, आम्हाला वरून जायचं आहे. एवढा चांगला होता रे ना, तरी घाम एवढा येतोय, म्हणजे काहीतरी दम आहे या किल्ल्यामध्ये. आत्ताच अशी अवस्था होती, त्या काही काय अवस्था. मला तरी वाटतंय 1-1.5 किलोमीटरच फक्त चढलं आम्ही. तर पुढचा व्ह्यू बघू शकतो तुम्ही. अजून वरती जायचंय. त्याला आम्ही परत थकले, 5 मिनिटात थकले ते पोरं, 5 मिनिटात. याला बघू आता, अजून खूप चढायचं. हे खूप स्टॉप घेत आहेत, खूप टाइमपास झाला आमचा. 11 वाजले, 1 तासात आम्ही फक्त 25% गड चाललोय. अजून खूप चढायचे, खूप म्हणजे खूप चढायचे. तर आता बघूयात किती लवकर आम्ही 1.5 तासामध्ये आम्हाला ट्रेक पूर्ण करायचं. बघू करतो. सो गाईज आम्ही लास्ट टाइम इथंच बसलो होतो, इथे आम्ही रेस्ट केला होता. पण आता सरळ चाललोय आम्ही, जाऊयात पुढे. बघू मीच मागे राहिलोय, थोडीशी अडचण आली होती मला, त्याच्यामुळे मी मागे थांबलो होतो. पण आता चाललोय. हाय बॉस, छत्रपती शिवाजी महाराज की जय. खूप जास्त जोश मध्ये आले. बघू शकता तुम्ही किती खर चढा इथे 90 डिग्रीला, आणि पोरं दमले ते एवढ्यातच. या किल्ल्यावर खूप जागी कहर चढाई आहे आणि पावसामुळे घसरण सुद्धा खूप आहे. काहीच व्ह्यू बघू शकता तुम्ही, क्या सीन आहे भाई. काहीच व्ह्यू बघा तुम्ही, फक्त व्ह्यू. हा इन्स्टाला लाईव्ह गेलाय. काय व्ह्यू आहे आमच्या आता ना जिरली. घरी जायचं चार्जिंग तुम्ही बघू शकता. ते काका इतके वयस्कर झालेत तरी गडावर जाऊन आलेत. तर आम्ही इतके यंग असून पण आमच्या गड अजून अर्धा सर नाही झाले, अजून 60% झालेलं नाही. पण ते काका कमसे कम 70च्या वरती असतील, तरी त्यांनी हा एवढा मोठा गड सर केला. हे मराठी माणूस काहीही करू शकतो, ते तुम्ही लक्षात ठेवा. आता इथे कोणीतरी बिस्किट आणि ते काहीतरी आहे पेपर्समध्ये, मला तरी वाटते वडापाव आणले असणार, कचरा करून इथेच टाकला. तुम्ही गडावर येता तर त्या गडाची मान राखणं ही तुमची जबाबदारी. इतका चांगला नजारा येते, पण या लोकांनी पूर्ण खराब करून टाकलं. आपलीच जी संपत्ती आहे महाराजांचे गड किल्ले, ते आपणच राखले पाहिजेत गाईज. ते महाराजांचे आपले गड किल्ले आहेत, त्यांचं रक्षण आणि ते स्वच्छ ठेवणं आपली जबाबदारी. पण काही लोक असतात
गडावर ते गड फिरण्यासाठी नाहीत, ते गडावर पिकनिक सारखं वातावरण करतात आणि पिकनिकला जसे जातात लोक, कुठेही काही कचरा टाकतात तसे ते वागून जातात. तर माझं एकच म्हणणं आहे, तुम्ही जर गड किल्ल्यांवर येत असाल तर ते स्वच्छ ठेवा, त्यांचा आनंद घ्या तुम्ही ट्रेकिंगचा. बस एवढंच सांगतो. पुढचा ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. आता थोडाच भाग राहिला आहे किल्ल्याचा, बघू शकता तुम्ही. तिथपर्यंत आपण वरती जायचं आहे. तो जो तिथे तुम्हाला झेंडा दिसत असेल तिथे आपल्याला पोहोचायचं आहे डेस्टिनेशन. आम्ही खूप लोक बघितली की वर येत होते, आता खूप आउट साईडने लोक आलेली, पण ट्रेक एवढा कठीण आहे की ते अर्ध्यातच रिटर्न गेले. एक अक्षरशः एक ग्रुप तर असा वगैरे जे टॉसवर ठरवत होते की हेड्स पडला तर जाऊ, टेल्स पडला तर रिटर्न जाऊ, आणि नेमके टेल्स पडला आणि ते रिटर्न गेले. पण आमची पोरं चांगली आहेत, चांगली चढाई करतात. त्याला वर गेल्यावर भेटूच आपण. हिंमत आम्ही सोडणार नाही, ट्रेक पूर्ण करूनच घरी जाणार आहोत. काही तुम्हाला वाटत असेल पुणे पहिल्यांदा आहेत तर दुसऱ्यांदा आमचा दुसऱ्यांदा आहे, आम्हाला सवय. पण आम्ही आलेलो हा थरार कुठेच नाही आहे, तो इथेच आहे, म्हणून आम्ही पुन्हा इथेच आलो आहे. सो गाईज तुम्ही कंटिन्यू करा. मागच्या तुम्हाला दाखवायला नव्हतं भेटलेलं, यावेळेस नक्की दाखवायचं. त्या गडावर तुम्हाला मध्ये मध्ये अशा रेलिंग दिसतील, ज्या जास्त जिथे रिक्स आहे चढण्यामध्ये तिथं लावलेलेच. तुम्ही बघू शकता. खूप सुंदर असा व्ह्यू. आपल्याला तिथं जायचं आहे, तर बघूयात. तो म्हणजे आपले पॉईंट आहे, हां तिथनं वेगवेगळं बघायला भेटतं. ती चालत ते आपली गँग मेंबर्स आहेत. तर जाऊयात पुढे, आम्ही मागे राहिलो थोडे. सर पुढे बघत राहा कंटिन्यू. घर रस्ता आहे तुम्ही बघू शकता. इथून गेले की साऱ्याला खाली. अशा रस्त्याने जरा स्लिपरी जेव्हा पाऊस पडतो तेव्हा जरा व्यवस्थित जात मी ट्रेकला. आयडियाची एक सीडी लागते. स्टार्टिंग पॉईंट इथे एक पॉईंट आहे, ते खाली तुम्ही बघू शकता. तो तेवढा एरिया, तिथून आम्ही आलो. इतका लांबा ट्रेक. इथे आलो, तिथून सीड्या होत्या. ते आमचे काही ट्रेक मेट्स बसलेत आणि आपण हा झेंडाजवळ आलो. मेन किल्ल्यापर्यंत पोहोचवले. पुढे बघू थोडं राहिले तर चढूयात. देवायर खूप मेहनत केली यार, शेवटी पोहोचलोय. लास्ट बस लिस्ट. तुम्ही व्ह्यू बघू शकता, काय व्ह्यू बघायचं. तर आपण पायथ्याशी पोहोचलोय. ते आय थिंक सो महादरवाजा आहे. इथे झेंडा आहे जी आपल्या भगवा झेंडा स्वराज्याची निशाणी. इथून आम्ही आलेलो. व्ह्यू बघू शकता तुम्ही. हा व्ह्यू बघू शकता तुम्ही. या व्ह्यूसाठी आम्ही एवढी 2 तास ट्रेकिंग करून आलो. इथे झेंडा बघा, बस दिसला झेंडा दिसला. हा लाजतोय मुलगा खूप. हा सोशल आहे. ओके इंट्रोवर्ट आहे तो पोरगा चॉकलेट. ओके ओके. तर मंडळी, तुम्ही जेव्हा महादरवाजाकडे जात असाल तेव्हा इथे एक पाण्याची टाकी लागते. वातावरण एवढं छान झालंय ना, पण पाण्याची टाकी तुम्ही बघू शकता पूर्ण गढूळ पाणी झालंय. खराब पाणी आहे, ते आपण हातपाय धुवू शकत नाही, काहीच नाही. आणि ते बघा तिथे काही लोकांनी कचरा टाकला. गाईस तुम्ही बघू शकता की इथे चहा बनवला, त्याचे दुधाचे रॅपर्स आणि खाऊचे रॅपर्स कसे टाकलेत. तर माझं एकच म्हणणं आहे, तुम्ही गडावर येता तर तो एक्सप्लोअर करा. इथे असं कचरा करू नका. जो कचरा करताय तुम्ही तुमच्या बॅगेमध्ये टाका. त्याचं काही वजन असेल, कारण की ते प्लॅस्टिक तुम्हाला तेवढंच न्यायला काय एवढं हे नाही होणार, कारण की तुम्ही एवढ्यावरून तिकडून घेऊन येता खाण्यासाठी आणि ते खाल्लं आणि इकडेच फेकून देता. तर ते तसं नाही केलं पाहिजे, कारण की आपण आपल्या जे राजांचे गड किल्ले आहेत जे आपलं स्वराज्य ते नीट स्वच्छ ठेवलं पाहिजे आणि नीट ठेवलं पाहिजे.
तुम्ही आल्यावर इकडून 2 रस्ते जातात. हा इकडे जातो महादरवाजाकडे आणि हा दरवाजा रस्ता जातो तो हनुमान दरवाजाकडे. तर आपण पहिल्यांदा महादरवाजाकडे जातो आहे महाराजांचे दर्शन घ्यायला. आणि महादरवाजाला तुम्हाला मूर्ती बघायला भेटेल महाराजांची आणि शिवलिंग आहे. आणि हा इकडून एक रस्ता जातो. तर आपण आता महादरवाजाला जाऊ. सो काय दिलंय आता आम्ही आलो महादरवाजाकडे. चला तुम्हाला चला दाखवतो महादरवाजाकडे. इकडे आपल्याला शिवलिंग बघायला भेटेल, शिवकालीन शिवलिंग आणि एक पाण्याचं कुंड आहे आणि महाराजांची मूर्ती. आणि एक कुंड सुद्धा आहे, तिथं पिण्यात योग्य पाणी असतं. आम्ही लास्ट टाइम आलो होतो तेव्हा खूप तहान लागली होती कारण याचं पाणी संपलं होतं. तेव्हा आम्ही त्याच कुंडातून पाणी पिलं होतं. पण काहीच त्रास नाही झाला. काहीच त्रास नाही झाला कारण की ते खूप स्वच्छ पाणी होतं. गेल्या मागे तुम्हाला दाखवलं त्या कुंडामध्ये बाहेरचं सुद्धा पाणी आलं होतं, पण आता यामध्ये नाही असं काय. तर आता बघूयाच पुढे दाखवतो तुम्हाला. काहीच तुम्ही हे पाणी बघू शकता. हा एक कुंड आहे इथे छोटासा आहे, यामध्ये मासे असतात. आम्ही लास्ट टाइम आलो होतो तेव्हा मासे होते, आता तर काही दिसत नाही आहेत. हे बघू शकता तुम्ही. हे आले की लगेच फोटो काढायला सुरुवात. ते सर्व माहिती दिली किल्ल्याची दाखवले. महादरवाजा इथून खाली आहे, ते आपण लगेच नक्कीच जाऊ इथून खाली. ते काहीतरी गुहा टाईपमध्ये बनवलेले आणि इथे यांनी दर्शन घेतलंय, पण दर्शन घेताना पण 10 फोटो काढून झालेत. जेव्हा तुम्ही महादरवाजाकडे याल तेव्हा तुम्हाला शिवकालीन शिवलिंग बघायला भेटेल व महाराजांची मूर्ती ती सुद्धा बघायला भेटेल. एकाच गड सैर करताना खूप हे थकवा आला, तर मग त्या खाली मावळे कसे गड सैर करत असतील तोही असा. तिथे बघू शकता तुम्ही वास्तू काही आहेत. हा दरवाजा सुद्धा तुटलेल्या अवस्थेत आहे. आणि हे बघा हे फोटो काढायची शॉकिंग कशी वास्तू होत्या काही त्या पूर्णपणे नष्ट केलेल्या आहेत. तर एक कोरीव काम बघू शकता किती चांगलं कोरीव काम आहे. कसं ते खाली दगडावर कोरीव काम केलं असतं. मंडळी तुम्ही बघू शकता इथे महादरवाजाच्या बाजूला जे सैनिकांसाठी बसण्यासाठी असायचं. हे याला काय बोलायचे रे? बुरुज नाही. दरवाजाच्या समोर जे 2 पार्ट असायचे ते इथे दिसतात. एक इकडून आहे आणि इकडून आहे. म्हणजे जरा रस्ता खूप खराब झालाय. नीट आहे रे. पण हा मेन दरवाजा आहे महादरवाजा. इथूनच त्या खाली सर्व येणं जाणं होतं, पण आता काही कारणास्तव आणि गड ढासळल्यामुळे ते बघू शकता तुम्ही इथे पुढे रस्ता नाही आहे. तर आम्ही थोडं जाऊन बघतोय. दगड पण खूप हे झाले. जर तुम्ही इथे आला तर जरा सावकाश आणि सांभाळून स्वतःच्या हिमतीवर जा. इथून पायऱ्या तर आहेत, पण पुढे जाऊन ती दरी बघू शकता तुम्ही. आम्ही ती दरी बघूनच आम्ही परत रिटर्न जाऊ, कारण की दरी खूप आहे. विचार करा त्या काळी आपले मावळे कसे चढत असतील. खूप त्या काळी मावळे किती इजात असते. आम्ही चाललो कल्याण दरवाजाकडे. पाऊस खूप आलाय म्हणून आता ब्लॉग बंद करतो. मोबाईल आपला काय चांगला नाही. मला तर वाटतं मंदिर होतं, तर ते मंदिर आता पूर्ण नष्ट झालंय आणि पूर्ण गवत गवत झालं इथे. तर तो रस्ता बोलण्याची खूप मोठी संभावना आहे. तर तुम्ही सर्वांनी येत असाल तर जरा सांभाळून आणि नीट या. तुमच्यासोबत तुमचे मित्र असतील त्यांना सुद्धा नीट घेऊन जा. हा हे बघ शिवदुर्ग प्रतिष्ठान मावळेश्वराचं मंदिर आहे आणि ते पण पडक्या अवस्थेमध्ये. तर आता आपण आल्यावर एक्सप्लोर बघूया पुढे जाऊ. आणि आपले जोडीदार पुढे गेले. तिथेही सुद्धा एक तळाव होतं, ते सुद्धा आता बंद झालंय. काय कल्याण आता जे 2 ठिकाणं मेन बघण्याचे एक बघून झालं आपलं महाराजांचं स्मारक आणि तो महादेव
हा साईडचा रस्ता तो कल्याण दरवाजाकडे, हा साईडचा तो हनुमान दरवाजाकडे. हनुमान दरवाजाकडून व्ह्यू खूप चांगला आहे. तो पहिले आपण व्ह्यू बघून घेऊ. पावसाचं वातावरण झालं नंतर चला आपण पहिले हनुमान दरवाजाकडे जाऊ. तर आपण आलेलो आहे आता हनुमान दरवाजाची इथे. ते एक मूर्ती दगडावर कोरलेली आहे हनुमंताची. पुढे बघू शकता तुम्ही. आज शनिवारच आहे, आज शनिवार आहे आणि हनुमानाचं दर्शन निसर्गरम्य वातावरणामध्ये. सो काय आता आम्ही उतरलोय. तर खूप पाऊस होता त्याच्यामुळे ब्लॉक काढायला भेटला नाही पुढे उतरताना. पण मजा आली. थोडा आमचे जे होते पार्टनर्स ते दुसऱ्या कल्याण दरवाजाकडे गेले, पण आम्ही जाऊन आलो होतो आधी त्याच्यामुळे गेलो नाही यावेळेस परत. पण आता ते गेले तर थोडे मागे राहिलेत. तर आता आम्ही खाली आलो आहे. आमचे 2 पार्टनर तर गेलेत. आधीच गाडी लावली आम्ही तिकडे पार्किंगमध्ये. माझ्या मागे 3 जण आहेत. तर आता आम्ही इथून जाऊ आणि सरळ घरीच जायचं आता, कारण की खूप वेळ झाला आहे. 6 वाजून गेलेत. ते त्यांची वाट बघत बसलो आम्ही 1.5 तास, त्याच्यामुळे गेला नाही तर आम्ही आता एवढ्याला घरी पोहोचलो असतो जर त्यांची वाट नसती बघितली. आता तर ते जोडीला आलेले तर मग त्यांना घेऊन जायचंच होतं. तर आता इथं ब्लॉग एंड करतो आहे. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.